महिला आरक्षण विधेयक पार्ट 4 भाग 4 चा दुसरा पार्ट की जर का डिलिमिटेशनमध्ये पॉप्युलेशन हा क्रायटेरिया आहे तर मग साऊथवरती अन्याय होऊ नये, भारताच्या सदर्न पार्टमध्ये जे राज्य आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊ नये यासाठी काय करावं लागेल. तर यासाठीचा उपाय एकच आहे की संविधान संशोधन आणणं आणि जेणेकरून संविधान संशोधन केल्यानंतर त्याच्यामध्ये जे अमित शहानी संसदेच्या पटलावर सांगितलं की आम्ही प्रत्येक राज्याच्या सीट 50% वाढवायचं ठरवतोय, तो त्या संविधान संशोधनाचा भाग असू शकतो. ठीक आहे, त्यांनी एक प्रश्नाचं उत्तर देताना हे बोललेले आहेत. आणि जर का तो संविधान संशोधन तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डिलिमिटेशन सपोर्ट करावंच लागणार. आता डिलिमिटेशन नाहीच करणार असं चालेल का? तर तसं होत नाही, कारण आता डिलिमिटेशनची फ्रीज 2026मध्ये संपणार आहे, बरोबर. मग 2026मध्ये ती संपल्यानंतर जर का तुम्हाला ती फ्रीज एक्सटेंड करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला संविधान संशोधन विधेयक आणावं लागेल. आणि मला आत्ताच्या परिस्थितीनंतर मला नाही वाटत की भाजप आणि NDAवाले त्या संशोधनाला सपोर्ट करतील जर विरोधकांनी ते आणलं तर. मग राहतो काय प्रश्न, तर जर डिलिमिटेशनचं फ्रीज वाढवलंच नाही तर डिफॉल्ट लिमिटेशन लागू होईल. आणि जर डिफॉल्ट डिलिमिटेशन लागू झालं तर ते एकतर 2011च्या जो आपली जनगणना झाली त्याच्यावरती किंवा 2027मध्ये जे होईल त्याच्यावरती लागू होणार. आणि जर का ते तसंच झालं तर डिफॉल्ट जो काय नियम आहे त्यानुसार नक्कीच साऊथमधल्या राज्यांचं नुकसान होणार. उदाहरण घ्यायचं झालं तर केरळामध्ये आत्ता 20 सीट्स आहेत. जर का शहांनी जे सजेस्ट केलं ते संविधान संशोधन आलं तर ते 50% वाढून 20च्या 30 सीट होऊ शकतात. पण जर फक्त पॉप्युलेशनवरती ते आधारित आणि डिफॉल्ट डिलिमिटेशनप्रमाणे जर ते झालं तर त्याच्या सीट 20मधनं कमी होऊन 14 किंवा 15 कुठली लोकसंख्या घेत आहेत त्याच्यावरती ते होईल. यावर उपाय काय?